लक्ष MPSC चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण येणाऱ्या 14 जूनच्या पेपरसाठी एक जॉग्राफी विषयातील कोणते टॉपिक रिपीट होत हे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटीला तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. तर बघा, MPSC कंपाईल 2067 खूप महत्त्वाचे टॉपिक म्हणजे पश्चिम घाट, मान्सून, नद्या आणि मृदाचे प्रकार ह्या टॉपिकवर खूप महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न पडण्याची शक्यता असते. तुम्ही पाहिले असता MPSCमध्ये वारंवार विचारला जाणारा टॉपिक म्हणजे मान्सून. म्हणजे मान्सूनचे महत्त्वाचे मुद्दे कोणते? नैऋत्य मान्सून, ईशान्य मान्सून, अरबी समुद्र शाखा, बंगालचा उपसागर. मग तुम्हाला नकाशामध्ये दिलेले आहे वारे. ईशान्य वारे कोणत्या म्हणजे कोणकडून येतात? बंगालच्या उपसागराची शाखा, अरबी समुद्राची शाखा. तर एक प्रश्न आहे की ते संभाव्य उत्तर सांगायचं. भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या शाखेमुळे पडतो? याचे आपण विश्लेषण पाहू थोडक्यात. बघा, नैऋत्य मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबर दक्षिण पश्चिमेकडून भारतात प्रवेश करतो. नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबरमध्ये दक्षिण आणि पश्चिमेकडून भारतात प्रवेश करतो. तर ईशान्य मान्सून बघा, ऑक्टोबर ते डिसेंबर ईशान्येकडून वाहणारे वारे विशेषतः तमिळनाडू भागात पाऊस पाडतात. ईशान्य मान्सून वारे तमिळनाडू भागात पाऊस पडतात. अरबी समुद्र शाखा ही शाखा जलद गतीने पश्चिम घाटाला धडकते आणि पाऊस पाडते. बंगालचा उपसागर शाखा ही शाखा गंगेच्या सपाट प्रदेशातून जाते आणि उत्तर पूर्व भारतात पाऊस पडते. संभाव्य प्रश्न बघा, भारतातील सर्वाधिक पाऊस कोणत्या शाखांमुळे पडतो? तर अरबी समुद्र शाखेमुळे. भारतामध्ये ही शाखा थेट पश्चिम घाटावर आढळते आणि ओरोग्राफिक पाकसामुळे जास्त पाऊस पडतो. बघा, मान्सून का महत्त्वाचा आहे? शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत, जलसाठे आणि नद्या, भारताच्या अर्थव्यवस्थेला आधार, लोकांच्या जीवनाशी थेट संबंध. अरबी समुद्र शाखेचे विश्लेषण बघा, जलद गतीने प्रवास, पश्चिम घाटावर आढळते. ओरोग्राफिक पाऊस, उंच सखल भागामध्ये जास्त पाऊस, महाराष्ट्रातील कोकण व घाट क्षेत्रात पाऊस. बंगाल उपसागराचे विश्लेषण बघा, हळू गतीने प्रवास, गंगेच्या सपाट प्रदेशातून जातो. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतात पाऊस, बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे व पवनदाब यांचा प्रभाव. कुठे किती पाऊस बघा, मेघालय मोचिरामध्ये 11,000 मिमी पाऊस, आसाममध्ये 2,000 ते 3,000 मिमी, कोकण महाराष्ट्र 3,000 ते 4,000 मिमी, राजस्थान 100 ते 300 मिमी, लडाख 100 मिमीपेक्षा कमी असे पावसाचे प्रमाण आहेत. बघा, पुढली माहिती आता आपण पुढला टॉपिक बघू. पुढला महत्त्वाचा टॉपिकमध्ये पश्चिम घाट. पश्चिम घाटामधले काही महत्त्वाचे विषय म्हणजे कळसुबाई शिखर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 1646 मीटर, अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे. तर कळसुबाई अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिसते. कळसुबाई शिखर उंची त्याची 1646 मीटर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. स्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे. बघा, तुम्हाला प्रश्न विचारू शकतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई. बघा, पुन्हा बघा, सह्याद्री पर्वत, महाराष्ट्राचा कणा, उत्तर ते दक्षिण पसरलेला जैवविविधतेचा समृद्ध साठा. प्रमुख नद्या बघा, गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, वर्धा, वैनगंगा, पेनगंगा, नीर, दुधना. बहुतेक नद्या पश्चिम घाटातून उगम पावतात. जिल्हे आणि पिके, विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन, मराठवाड्यामध्ये ज्वारी, कापूस, पश्चिम महाराष्ट्र ऊस, द्राक्ष आणि कोकणमध्ये तांदूळ, नारळ, आंबा अशा प्रकारचे आहे. महत्त्वाची माहिती बघा, सह्याद्री पर्वताला महाराष्ट्राला कणा म्हटले जाते. गोदावरी महाराष्ट्राची सर्वात लहान नदी आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. आता पुढला टॉपिक पाहू, मृदेचे प्रकार. या टॉपिकवर जवळपास प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो. बघा, काळी मृदा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध. ही चिकणमातीयुक्त असते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त. मुख्य पिके कापूस, ज्वारी, सोयाबीन, ऊस. रंग काळा, पोत चिकट. गाळाची मृदा ही माती खूप सुपीक असते. नदीच्या पुरामुळे तयार होते. पाण्याची निसार क्षमता चांगली. मुख्य पीक गहू, तांदूळ, ऊस. रंग तपकिरी, पोत हलकी ते माध्यम. लाल माती, यामध्ये लोखंडाचे प्रमाण जास्त असते. ही माती हलकी आणि कमी सुपीक असते. पाणी धरून ठेवायची क्षमता कमी. मुख्य पिके नाचणी, ज्वारी, हरभरा, शेंगदाणे. महत्त्वाचे म्हणजे काळी माती कापूस, गाळाची माती सुपीक, लाल माती लोखंडाचे प्रमाण. महत्त्वाचे पॉईंट आहेत. कापूस उत्पादनासाठी कोणती मृदा प्रसिद्ध आहे? तर काळी माती. बघा, रंग इथे तुम्हाला दिलेले आहे. महत्त्वाचे मुद्दे, शेतीसाठी मूलभूत घटक, पिकाच्या उत्पादनावर परिणाम, जलधारण क्षमता व सुपीकता ठरवते. मृदेची वैशिष्ट्ये बघा, रंग, पोत रचना वेगवेगळी असते. पिकांनुसार मृदेची निवड करतात. योग्य मृदा म्हणजे भरघोस उत्पादन. लक्षात ठेवा की काळी मातीला कापसाची आई म्हणतात. पुढला टॉपिक पाहू आपण. पुढला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नद्या. नद्या हा अभ्यासक्रम बघा, काय काय अभ्यासक्रम करायचा आहे तुम्हाला? नद्याचा उगम, खोरे, उपनद्या, प्रवाहमार्ग आणि
तिचं विसर्जन म्हणजे कोणत्या ठिकाणी नदी मिळते. विशिष्ट वैशिष्ट्य बघा. त्रिभुज प्रदेश, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या. संभाव्य प्रश्नाचे प्रकार काय. जोड्या लावा, क्रमाने लावा, उपनद्या ओळखा. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी आणि तापी नदी ह्या महत्त्वाच्या नद्या. त्याच्यावर तुम्हाला येणाऱ्या 14 तारखेच्या एक्झामला प्रश्न पडू शकतो. त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्हाला जास्त करायचा आहे. पुढला टॉपिक प्रश्न पाहणार आहोत. हवामानशास्त्र विश्लेषण. सर्वाधिक पाऊस. भौगोलिक रचना. फनेल आकारच्या टेकड्या. दक्षिण पश्चिम मान्सूनवर पर्जन्यमान. परिणाम. जगातील सर्वाधिक पर्जन्यमान बघा. काही पाऊस कुठे पडतो तर मान्सूनवर. मेघालयमध्ये. भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी. दख्खनच्या पठारावर प्रखर ज्वालामुखीचा पठार बेसाल्ट. महाराष्ट्राचे सर्वात मोठे धरण जायकवाडी धरण. याच्यात आपण विश्लेषण पाहू. जे हवामान विश्लेषण बघा. भौगोलिक रचना कशी आहे. मान्सूनवरचे फनेल आकारचे टेकड्या आहेत. दक्षिण पश्चिम मान्सूनवर पर्जन्य मापन. भूप्रदेशाची निर्मिती. ज्वालामुखीचे पठार. प्रक्रिया. लावा उद्रेक. कडक झालेला बेसाल्ट. वैशिष्ट्ये. सुपीक काळी मृदा. दख्खन ट्रॅप रचना. वैशिष्ट्ये. काळी सुपीक मृदा. वैशिष्ट्ये. दख्खन ट्रॅप रचना. भौतिक प्रकल्प. जायकवाडी धरण. जलसिंचन जलविद्युत प्रकल्प. नियंत्रण. वैशिष्ट्ये. नाथसागर जलाशय गोदावरी नदीवर आहे. अशाच प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे. अशाच PYQ चॅनल्स आणि सेपरेट टॉपिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ हिस्ट्रीवर पाहिजे की पॉलिटीमध्ये. धन्यवाद.